मी प्रणिता हिमतराव चौधरी आज घेऊन येते तुमच्यासाठी विषय सीलिंग अँड टाइप ऑफ सीलिंग व्यवसाय इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन। मागील भागात मी DVT ई-लर्निंगच्या यूट्यूब चॅनलवर फाउंडेशन अँड बेसिक पार्ट्स ऑफ फाउंडेशन हा विषय घेऊन आलेली होती। त्यासाठी तुम्हाला DVT ई-लर्निंगच्या यूट्यूब चॅनलवर बघावे लागेल व नवीन व्हिडिओकरिता सबस्क्राईब या बटनवर आणि बेल आयकॉनवर टिक करावे लागेल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे सीलिंग म्हणजे काय, त्याकरिता बिल्डिंग विषयी थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे। सीलिंग इज नथिंग बट दी ओव्हरहेड इंटेरियर सरफेस विच कव्हर्स अप्पर लिमिट ऑफ रूम। म्हणजे स्ट्रक्चरल मेंबरपैकी स्लॅब हा एक मेंबर असतो। जेव्हा रूममध्ये उभे असताना आपल्या डोक्यावरील भाग जो असतो तो त्या रूमची मर्यादा म्हणजे सीलिंग हा स्ट्रक्चरल मेंबर नाही किंवा एलिमेंट सुद्धा नाही। रूम छान दिसावी म्हणून सीलिंगला डेकोरेट केल्या जाते। तर सीलिंगला डेकोरेट करण्याकरिता पीओपी जिप्सम बोर्ड एक्सेट्रा या सगळ्या गोष्टींचा वापर केला जाते। तर सीलिंग हे जे याचे जे प्रकार आहेत याचे प्रकार मटेरियलनुसार सुद्धा वेगवेगळे पडतात। तर सर्वात आधी सीलिंगचे प्रकार समजून घ्या। बेसिकली देअर आर 3 टाइप्स ऑफ सीलिंग, सस्पेंडेड सीलिंग, फॉल्स सीलिंग आणि तिसरं म्हणजे आहे ऑर्डिनरी सीलिंग। तर सस्पेंडेड सीलिंग हे जे असते ते एक ओरिजिनल जे सीलिंग असते आपलं स्लॅबच्या खालचा भाग ज्याला आपण प्लास्टर वगैरे केलं जाते, तर त्याला जेव्हा ग्रीडमध्ये डिस्टन्सनुसार त्याला स्क्वेअर जे आहे ग्रीड ती बनवल्या जाते। त्याला ॲल्युमिनियमचे जे पॅनल्स असतात त्याच्यामध्ये स्क्रू आणि नट बोल्टनी फिक्स करून जेव्हा ती POP अटकवल्या जाते तर तेव्हा त्याला सस्पेंडेड सीलिंग म्हणतात। पण ती इतकी रिस्की असते की कधी नट जरी त्याचा थोडाफार ढिला झाला तर ती हानी करू शकते। ती इकॉनॉमिकल जरी असली तरी पण ती ड्युरेबल नसते। त्यानंतर दुसरा जो टाइप आहे सीलिंगचा तो आहे फॉल्स सीलिंग। फॉल्स सीलिंग मीन्स बनावट किंवा रियल सीलिंगच्या अटॅच असलेली सीलिंग ही लेटेस्ट म्हणून वापरल्या जाते ही सीलिंग आणि मोस्ट कॉमनली यूज असते। तर आणि थर्ड जी सीलिंग आहे ती आहे ऑर्डिनरी सीलिंग। ऑर्डिनरी सीलिंग हे जुन्या काळामध्ये ज्या बिल्डिंग्स राहायच्या त्याच्यामध्ये धार्मिक स्थळं जे आहे जसे मंदिरे झाले, मस्जिद झाले, तर यामध्ये एक आर्टवर्क करून त्या सीलिंगला एक नक्षीदार काम केलं जायचं जेणेकरून ती जी बिल्डिंगची सीलिंग आहे ती एकदम अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे। तर अशा प्रकारे ती ऑर्डिनरी सीलिंग जी आहे ती तिथे वापरल्या जायची। आणि त्यानंतर तर अशा प्रकारे आपण सगळ्यात पहिले शिकलेलो आहे की 3 टाइप्स आहे। तर चला आता परत वळूया आपण या सीलिंगकडे। तर हे बघा इथे सीलिंग दिसत आहे तुम्हाला, इथे वापर केलेला आहे पॅनल्सचा। आणि सीलिंग म्हणजे नेमकं काय, ए सीलिंग इज अन ओव्हरहेड इंटेरियर। आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की लिमिट जी अप्पर लिमिट असते रूमची तिला काय म्हणतात, सीलिंग। आणि इट इज नॉट ए जनरली कन्सिडर्ड ॲज स्ट्रक्चरल मेंबर। तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला एक्सप्लेन केले की स्ट्रक्चरल एलिमेंट हे सीलिंग नसते आणि जेव्हा स्लॅबच्या खालील फ्लोअर टू फ्लोअर जे डिस्टन्स असते त्याच्यावरील जो भाग असतो त्याला सीलिंग म्हणतात। आणि त्यानंतर इथे म्हटलं गेलेलं आहे की आर्टवर्क ऑन दी सीलिंग स्पेशली इन रिलिजियस बिल्डिंग। तर रिलिजियस बिल्डिंग म्हणजे टेम्पल्स वगैरेमध्ये ते वापरल्या जाते। त्यानंतर मोस्ट कॉमन टाइप ऑफ सीलिंग इज ड्रॉप सीलिंग। ड्रॉप सीलिंग इज नथिंग बट दी सस्पेंडेड सीलिंग।
विच इज सस्पेंडेड फ्रॉम द स्ट्रक्चरल एलिमेंट. जो स्ट्रक्चरल एलिमेंट असतो स्लॅब त्याला ते ड्रॉप केल्या जाते. त्यानंतर बेसिकली सीलिंग हे कशासाठी वापरल्या जाते की जेव्हा डक्टिंग वगैरे वापरतात एअर कंडिशनिंगसाठी तेव्हा तिथे पाईपवर किंवा डक्ट्स जेव्हा ते तिथे वापरल्या जाते ऑफिसेसमध्ये किंवा मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये, तेव्हा तिथे सीलिंग किंवा POP किंवा डेकोरेटिव्ह सीलिंग प्रोव्हाइड करणं आवश्यक असते. त्यानंतर फायर प्रूफिंग आणि इन्सुलेशनसुद्धा त्या सीलिंगच्या वर प्रोव्हाइड केल्या जाऊ शकते. त्यानंतर इथे वेगवेगळे टाईप्स आहे सीलिंगचे. बॅरेल शेप सीलिंग आणि त्यानंतर कॉफर्ड सीलिंग. आता सीलिंग हे प्रत्येक ठिकाणी वापरल्या जाते. फक्त एवढं इतकेच आहे की जास्तीत जास्त हे बिल्डिंगमध्ये वापरल्या जाते. इथे बघा तुम्ही राफ्टर्स वगैरे दिसत आहे तुम्हाला. इथे पॅनल्स दिसत आहे. आणि ही जी आहे ही फर्स्ट नंबरची ती ऑर्डिनरी सीलिंग म्हटलं जाईल हिला. आणि सेकंड जी आहे ते तिला आपण फॉल्स सीलिंग म्हटलं जाईल कारण ती ओरिजिनल सीलिंगपेक्षा खाली आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण इथे समोरची पण स्लाइड बघू. टाइप्स ऑफ सीलिंग, सस्पेंडेड सीलिंग, फॉल्स सीलिंग आणि ऑर्डिनरी सीलिंग. तर आजच्याकरिता आपण एवढे शिकणार आहे. मी घेऊन येणार आहे पुढच्या भागामध्ये फॉल्स सीलिंग. तर तुम्ही पुढचा जो पार्ट आहे माझा तो बघायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.